नमस्कार, मी मंगल रामकृष्ण हरी. तुम्हा सर्वांचं माझ्या किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. भजी कुरकुरीत होत नाही, मऊ पडते, सगळ्या टिप्ससहित आज आपण बघणार आहोत. कांदा भजी एकदम कुरकुरीत कशी बनवायची, चला तर सुरुवात करूया. त्यासाठी मी 2-3 कांदे या अशा आकारामध्ये कट केलेत. एकदम बारीक लेअरमध्ये कट करायचे. त्यानंतर त्याला छान असं मीठ चोळून घ्यायचं. हे बघा मी दाखवते त्याप्रमाणे आपण कट केलेला कांदा पूर्ण असा सुट्टा सुट्टा होतो, मीठ लावून ठेवायचा. तुमच्यापाशी वेळ असेल तर 15-20 मिनिटासाठी हा कांदा असाच ठेवायचा. त्यानंतर ह्या कांद्याला छान असं पाणी सुटतं. या कांद्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं पाणी वापरणार नाही. जे कांद्याचं पाणी निघालं, कांद्याचं आणि मिठाचं, तेच पाणी यूज करणार आहोत. खूप काही लागत नाही भजी बनवायला. त्यानंतर आपण आता छान पाणी सुटलेलं आहे. यामध्ये हळद आणि लाल तिखट घालणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा पण करून घालू शकता. मी इथं लहान मुलांसाठी बनवते, त्यामुळं लाल तिखट, हळद, मीठचं आपण पहिलेच घातलेलं आहे. त्यानंतर यामध्ये आपण ओवा घालणार आहेत. ओवा छान असा क्रश करून घालायचा, म्हणजे छान स्वाद येतो. त्यानंतर जिरा पावडर घातली आहे मी यामध्ये थोडीशी, आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि छान असं मिक्स करायचं. आता याला छान असं पाणी सुटतं. हे मिक्स करून घेतल्यानंतर आता भजी कुरकुरीत होण्यासाठी आपण 2 चमचे यामध्ये तांदळाची पिठी वापरणार आहोत. तांदळाची पिठी वापरल्यामुळे भजी एकदम कुरकुरीत राहते, खूप वेळ तशीच राहते, मऊ पडत नाही. त्यामुळं नक्की तांदळाची पिठी वापरा. त्यानंतर हे छान असं मिक्स करून घेऊ. यामध्ये आपण पाण्याचा 1 थेंब पण वापरणार आहेत. कांद्याला सुटेल एवढंच पाणी वापरायचं. त्याच पाण्यामध्ये आपण बनवणार आहोत. त्यानंतर आपण यामध्ये चण्याचं पीठ घालणार आहोत. जर तुमच्यापाशी तांदळाची पिठी नसेल तर यामध्ये गरम तेल पण घालू शकता 2 चमचे. त्याने पण भजी खूप कुरकुरीत आणि छान होतात. यानंतर मी चमचा काढून घेतला आणि आता हातानेच आपण हे छान असं मिक्स करून घ्यायचं. हे बघा, तर मी भरपूर याच्यामध्ये बेसन पीठ वापरलेलं आहे. आता अजून मी दाबून छान असं मिक्स करते. खूप काही बेसन पीठ पण यूज करायचं नाही, अगदी कांद्याला लागेल इथपर्यंतच यूज करायचं. आता आपण यामध्ये अजून थोडंसं ॲड करणार आहोत बेसन पीठ. हे बघा, आता आपण खूप जास्त पण तेल तापवायचं नाही, खूप कमी पण तापवायचं नाही. पहिलं मी चेक करते आपलं तेल तापलं आहे का नाही. हे बघा, आपलं तेल छान असं तापलेलं आहे. आपण थोडंसं सोडून बघायचं, वर येत असेल बॅटर तर नक्की समजून जायचं आपलं तेल परफेक्ट तापलेलं आहे. पण खूप काही कमी पण तेल तापवू नका, खूप जास्त पण तापवू नका, मीडियम असं तापवा. तर आपण तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही यामध्ये थोडं थोडं भजी सोडून घ्यायची. हे बघा, छान असे सोडून घ्यायचे. मावतील तेवढे सोडायचे, खूप काही टाकायचे नाही. आता हे बुडबुडे आलेले आहेत. हे बुडबुडे कमी होतोपर्यंत भजीला कुठल्याच प्रकारचा हात लावायचा नाही किंवा झारा लावायचा नाही. हे बुडबुडे तेलाची कमी झाली का नंतर पलटी करून घ्यायची. हे बघा, आता आपले भजी छान असे निघाले आहेत. कुठल्या प्रकारे चिटकत नाही, काय नाही. मी सांगितले या पद्धतीने जर बनवली ना, तुमची पण भजी खूप वेळ कुरकुरीत राहील. बघा, आता बुडबुडे थोडे कमी झालेले दिसतात ना तुम्हाला. आता आपण ह्याला पलटी करून घेऊ. खूप वेळ असं लागत नाही, अगदी कमी वेळेत होते. आता याला छान असं पलटी करून घ्यायचं. दुसऱ्या पण साईडने तळून घ्यायची. छान दिसतात ना, छान. आता 1-2 मिनिटासाठी नंतर आपली भजी काढून घेणार आहोत. अगदी ठेल्यावर मिळते अशी भजी आहे.
हे बघा छान बनते, एकदा घरी बनवून बघा. हे बघा असे गोल्डन कलर आला की समजून जायचं आपली भजी तयार आहे. आता आपण काढून घेऊ. हे बघा आला का आवाज कुरकुरीत. अशाच प्रकारे मी सर्व भजी तळून घेते. हे बघा अशी दिसते. माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू, बाय.